3 मे 2026 रोजी भारतातल्या 23 लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिली। खरं तर एकूणच भारतामध्ये या नीट परीक्षेला एक आगळं-वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपला मुलगा हा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे आणि याच्यामुळं ही परीक्षा जी आहे की राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी ही परीक्षा यावर्षी 3 मे 2026 ला ही परीक्षा झाली आणि परीक्षा झाल्याबरोबर एक 2-3 दिवसाच्या नंतर या परीक्षेमध्ये पेपर लीक झाला की काय अशी एक शंका येऊ लागली आणि त्याचा तपास हा सुरू झाला आणि एनटीएच्या लक्षात आल्याबरोबर 12 मे 2026 रोजी भारतामधली ही 23 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा एनटीए कडून रद्द करण्यात आली। खरं तर जेव्हा ही परीक्षा रद्द केली गेली तेव्हा 23 लाख विद्यार्थ्यांना फार मोठा धक्का बसलेला आपल्याला दिसतो। कारण विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही परीक्षा दिलेली असते। अगदी 2-2 वर्ष, काही विद्यार्थी तर रिपीट करून 3-3 वर्ष या नीट परीक्षेचा अभ्यास या विद्यार्थ्यांनी केलेला असतो आणि मग अशा एखाद्या घटनेमुळे पेपर फुटला आणि ही परीक्षा रद्द केली गेली। खरं तर रद्द केली हे एका अर्थानं फार चांगलं झालं, म्हणजे जेणेकरून मेहनत घेऊन विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली होती त्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला असता आणि म्हणून पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द केली। पण त्या मानसिकतेमधून त्या विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे, मला वाटतं की एवढी प्रचंड मेहनत घेतल्याच्या नंतर परत आपल्याला ही परीक्षा द्यावं लागणं हे जे एक संकट आहे, खरं तर हे संकट फार मोठं संकट या विद्यार्थ्यावर आहे आणि हे तमाम 23 लाख विद्यार्थी एका तणावामध्ये आणि ते साहजिक आहे। किती जरी आपण म्हटलं की या तणावातून विद्यार्थ्यांना बाहेर पडलं पाहिजे, या विद्यार्थ्यांना परत अभ्यासाला लागलं पाहिजे, परंतु त्या विद्यार्थ्यांचं ना जे मानसिक त्रास झालेला आहे ते कधीही भरून येणारा नाहीये। पण हे जरी असलं तरी आता ही परीक्षा रद्द झालेली आहे हे वास्तव आहे। त्यामुळं माझं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हे जे संकट आहे, आता या संकटाला कवटाळून बसण्याची ही वेळ नाहीये। या संकटावर आता मात करण्याची ही वेळ आलेली आहे आणि याच्यासाठी आता आपण प्लॅन केला पाहिजे की आपल्याला काय करता येऊ शकतं। ही परीक्षा तर रद्द झालेली आहे आणि लागलीच ती आता 21 जूनला ही परीक्षा होणार आहे। मग आता हा मधला जो कालकाळ आहे, या काळामध्ये आपल्याला काय करावं लागेल त्याचं मायक्रो लेवलला आपल्याला एक प्लॅनिंग करावं लागेल आणि मग हे मायक्रो लेवलला प्लॅनिंग करून आपण 3 मेची जी काही परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्या काय चुका झालेल्या आहेत, कुठले प्रश्न आपल्याकडून सोडवले गेलेत, कुठले प्रश्न आपण सोडवलेले चुकीचे झालेले, आपल्याला किती मायनस मध्ये आपण मार्क्स गेलेले आहोत, आपलं प्लॅनिंग म्हणजे टाइम मॅनेजमेंट आपलं कशा पद्धतीनं तिथं राहिलं होतं, किती प्रश्न आपल्याला टाइम न मिळाल्यामुळे सोडवायचे राहिलेत। म्हणून 3 मेच्या परीक्षेमध्ये ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या चुका दुरुस्त करण्याची ही आलेली एक संधी आहे आणि याकडे आपण एक संकट म्हणून न पाहता याच्याकडे आपण एक संधी म्हणून आपण जर पाहिलं तर मला वाटतं की येणाऱ्या 21 जूनच्या परीक्षेमध्ये सुद्धा हे सगळेच विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्कने उत्तीर्ण होऊ शकतात आणि म्हणून ही सध्याची परिस्थिती जी आहे, ही सध्याची परिस्थिती ही एक आव्हानाची आहे। साहजिकच आहे, काळजी वाटणं साहजिकच आहे, परत काय होतं की माहित नाही आणि मग या तणावामध्ये आपण आहोत आणि म्हणून ही परीक्षा ही पुढे ढकलली, ही वेळ आता आपल्याला खचून जाण्याची नाहीये। आपण तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्या हिमतीनं आपण याच्यातून उभं राहिलं पाहिजे आणि या परीक्षेला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की या विद्यार्थ्यांनी ही वादळं जी असतात, माणसाच्या जीवनामध्ये अशी अनेक वादळ येतात, अनेक संकट येत असतात, पण या वादळामधून, या संकटामधून काहीतरी आपल्याला नवीन काही शिकायला मिळत असतं। जेव्हा अशी मित्रांनो वादळ जी येतात ना, ही झाडं पाडण्यासाठी वादळ येत नसतात, ही वादळं जी येतात ती आपल्या मुळामध्ये, झाडाच्या मुळामध्ये किती ताकद आहे, ते किती सक्षम आहेत हे पाहण्यासाठी ही वादळ येत आहेत आणि हे पेपर फुटीचं प्रकरण आणि त्यामधून झालेली परीक्षा रद्द हे आता आपल्या जीवनामध्ये आलेलं वादळ हे आपल्याला संपवण्यासाठी आलं नाहीये। आपण किती मजबूत आहोत, आपण किती शक्तिशाली आहोत, आपला अभ्यास
जो आपण केलेला आहे तो किती महत्वाचा आहे हे आपल्याला दाखवण्याची ही एक फार मोठी संधी आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुमच्या डोक्यात जे आहे ते कुणी घेऊन जाणार नाहीये. परीक्षा रद्द होतील, पण आपल्या डोक्यामध्ये जी आहे हे कुणीही चोरून घेऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला स्वतःवर आपण जर विश्वास ठेवला तर अशा कितीही परीक्षा होऊ द्या, तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकत नाही. उलट आपल्याला 3 मे पासून म्हणजे 12 मेला जो काही पेपर हा रद्द केला, 12 मे पासून ते 21 जून पर्यंत हा जो एक आपल्याला एक्स्ट्रा एक वेळ आपल्याला जो मिळालेला आहे, त्या चुकावर आपल्या दुरुस्त करण्याची ही एक फार मोठी एक संधी आहे. हा मिळालेला अतिरिक्त काळाकडे आपण एक सुवर्ण संधी म्हणून पहा आणि ज्या ज्या चुका इथं झालेल्या होत्या त्या सगळ्या दुरुस्त करा. आपल्या ज्या काय कन्सेप्ट आहेत त्याला एक चांगली धार देण्याचा प्रयत्न या काळामध्ये आपण करा. या चांगल्या गोष्टी ज्या आहेत, स्वतःचं नोट्स आपण तयार केलेल्या आहेत, आपण अनेक एक्झाम दिलेल्या आहेत, 700 पेक्षा जास्त दिवस आपण अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि त्याला परत एक रिव्हिजन करण्याची ही एक फार मोठी एक संधी आहे. आपल्या ज्या संकल्पना आपल्या अपूर्ण राहिल्या आहेत त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्या चुका झालेल्या आहेत त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. अनेक टेस्ट आपण सातत्यानं देत चला आणि त्याच्यातून अजून आपल्याला चांगला रँक कसा घेऊन काढता येऊ शकतो त्या दृष्टिकोनामधून आपण प्रयत्न करा. ही सुवर्ण संधी याच्यासाठी आहे की अतिरिक्त दिवस हे तुमचं अजून अतिरिक्त एक्स्ट्रा चांगला रँक मिळवण्यासाठी उपयोगी पडू शकतात असा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनामधून आपण प्रयत्न आपण जर केले तर मला वाटतं की हे यश तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपण हे जे तुमचे आता उर्वरित दिवस राहिलेत, सगळ्यात महत्वाचं तणाव घेऊ नका. जगातले कुठलेही प्रश्न हे तणावाने सुटलेले नाही, टेन्शन घेतल्याने प्रश्न सुटलेले नाहीत. उलट आपण तणावमुक्त कसं राहता येऊ शकतं या दिवसामध्ये एक आपलं जे नियोजन आहे त्या नियोजनावर फोकस करा. नियोजनाच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण फारसं लक्ष आपण देऊ नये. आपली एनर्जी म्हणजे वाईट गोष्टीसाठी आपण खर्च करू नका. आता तुम्ही सोशल मीडिया, न्यूजमध्ये आलेल्या बातम्या या सगळीकडे दुर्लक्ष करा. काय चाललंय याच्याकडे दुर्लक्ष करा. आपला फोकस फक्त येणाऱ्या 21 जूनच्या परीक्षेवर असला पाहिजे. त्यासाठी टेस्ट द्या, सातत्यानं टेस्ट द्या. कुठे कमी पडतो त्याच्यावर फोकस करा. काही कन्सेप्ट क्लिअर करायचे राहिले असतील त्याच्यावर फोकस करा आणि त्याचं एक प्लॅनिंग आपण तयार करा. आणि हे सगळं करत असताना आपल्या आरोग्याची काळजी आपण मात्र घेतली पाहिजे. एक हलकासा सकाळी उठल्याबरोबर एक हलकासा व्यायाम करा, मेडिटेशन करा की जेणेकरून आपल्यामध्ये मेडिटेशनमुळं, हलक्याशा व्यायामामुळं एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात जनरेट होते आणि आपली स्मरणशक्ती आपली अजून वाढू शकते. आणि म्हणून या निगेटिव्ह गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करावं आणि ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावर आपण जर फोकस केला तर मला वाटतं तुम्हाला या यशापासून कुणीही रोखू शकत नाही. कारण तुम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे ही मेहनत कदापिही वायाला जाणार नाही. कारण तुमचं 700 दिवसापेक्षा जास्त काळ तुम्ही जो केलेला अभ्यास आहे, काही काही विद्यार्थ्यांनी तर 1000 दिवसापेक्षा अधिक काळ अभ्यास केलाय आणि त्याच्यामुळं हे यश तुमचं आहे मित्रांनो. आणि म्हणून यशाची त्रिसूत्री जी आहे, ध्येयापासून आपण विचलित होऊ नका. माझं नेहमी म्हणणं असतं की ध्येय आपण एक कॉन्सन्ट्रेट आपण कसं केलं गेलं की जसं अर्जुनाला पक्षाचा फक्त डोळा दिसत होता की मग आपल्याला अचूक वेध घेता येतो, तसं तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना फक्त 21 जूनची नीटची एक्झाम आपल्याला दिसली पाहिजे. आणि एवढं तुम्हाला जर केलं तर हे यश हे तुमचं आहे. आणि म्हणून ध्यान करा, मेडिटेशन करा, थोडं एक्सरसाइज करा आणि प्लॅनिंगनं आपला अभ्यास करा. आणि या काळामध्ये आपण एक संयम ठेवा. कारण संयम ही तुमची सगळ्यात मोठी एक स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. ही ताकद तुमची जी असते ना, ही संयम, कॉन्फिडन्स, पॉझिटिव्हिटी आणि हार्ड वर्क करण्याची तुमची तयारी हीच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी असते. आणि म्हणून आपण या त्रिसूत्रीचा आपण नेहमी आपण वापर केला गेला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर तुम्हाला डॉक्टर होण्यापासून जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला थांबवू शकणार नाही. कारण या जगामध्ये
यश तर हे तुम्हाला मिळणारच आहे, परंतु आपण त्यासाठी खचून नाही गेला पाहिजे. आपण धीर धरा, आपण मेहनत करा, आणि म्हणून येत्या 21 जूनला निश्चितच तुम्ही यश जे आहे ते यशाचं शिखर तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही. जगातल्या अनेक लोकांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडे बघा, की ज्यांनी अतिशय म्हणजे छोट्या खेडेगावातून आलेला हा एक विद्यार्थी पुढे या देशाचा राष्ट्रपती बनू शकतो. अगदी वैमानिक बनण्यासाठीच्या परीक्षेमध्ये जेव्हा डेहराडूनला डॉक्टर APJ अब्दुल कलाम गेले होते, तेव्हा तिथं जागा होत्या 8 आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा नंबर आला 9वा. एका क्रमांकानं त्यांचा म्हणजे एकच क्रमांक अजून मिळाला असता, 8वा क्रमांक आला असता, तर ते वैमानिक झाले असते. पण खचले नाही, त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. म्हणजे अजून काहीतरी आपलं चांगलं होईल या भूमिकेमधून प्रयत्न केला. आणि मग आपल्याला माहित आहे की आज सगळ्या देश त्यांना एक मिसाईल मॅन म्हणून ओळखला जातो. ते भारताचे पुढे राष्ट्रपती बनले. भारताचा सर्वोच्च सन्मान असलेला भारत रत्न किताब त्यांना प्रदान केला गेला. म्हणजे जो हुआ अच्छा हुआ ही मानसिकता आपल्यामध्ये जर असेल ना, तर मित्रांनो यश तुमच्या हातामध्ये असतं. अशा अनेक उदाहरणे आहेत. तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये होऊन घ्या, आंध्र प्रदेशमधला श्रीकांत बोलाकडे तुम्ही पहा, की ज्याला जन्मतः 2 डोळेच नाही आहेत, 100% तो अंध आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये तर त्यांच्या आईवडिलांना काही लोकांनी सल्ले दिले की याला तुम्ही कसं सांभाळणार आहे, याला सोडून द्या. परंतु आईवडिलांनी सोडलं नाही. शेवटी ते पोटचं मुलगा असतो आणि त्याला वाढवत गेले आणि ह्याला 10वीला चांगले मार्क्स मिळाले. आणि या श्रीकांत बोलाला वाटलं की आपण सायन्समध्ये प्रवेश घेतला पाहिजे. आणि 100% अंध असल्यामुळं तिथं त्याला सायन्सला प्रवेश मिळाला नाही. त्याला कोर्टामध्ये जावं लागलं. कोर्टामधून त्याला न्याय घ्यावा लागला आणि 6 महिन्याच्या अथक परिश्रमातून कोर्टामधून त्याला आदेश आले की त्या विद्यार्थ्याला सायन्सला प्रवेश द्या. त्या श्रीकांत बोलानं 12वी परीक्षेमध्ये सायन्समध्ये 98% मार्क्स मिळवले. नंतर तो IIT कडे गेला. IIT सांगितलं की 100% ब्लाइंड असणाऱ्या विद्यार्थ्याला आम्हाला प्रवेश नाही देता येत. तेव्हा श्रीकांत खचला नाही. त्या श्रीकांतला वाटलं की आपल्यासाठी IIT नाही आहे, आपण MIT मध्ये प्रवेश घेतला. आणि म्हणून या श्रीकांत बोलानं अमेरिकेच्या MIT मध्ये प्रवेश घेतला. MITनं स्पेशल केस म्हणून श्रीकांतला ॲडमिशन दिलं गेलं आणि हा 100% ब्लाइंड असणारा विद्यार्थी हा जगातल्या नामांकित असणाऱ्या MIT मधून त्यानं डिग्री घेतली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज तो बोलांट इंडस्ट्री म्हणून हा व्यवसाय आंध्र प्रदेशमध्ये आज नावारूपाला येऊ लागलाय आणि आज त्याचा टर्नओव्हर हा 100 कोटीपेक्षा जास्त आहे. असे अनेक उदाहरणे आहेत. दशरथ मांझीचं उदाहरण घे. बिहारमध्ये दशरथ मांझीच्या डोंगर ओलांडता आला नाही रस्ता नसल्यामुळं, आणि म्हणून त्याच्या अपघात झालेल्या पत्नीला तो वाचू शकला नाही, म्हणून हा दशरथ मांझी खचला नाही. त्यानं एकट्यानं 22 वर्ष छणी आणि हातोडा घेऊन अख्खा डोंगर फोडायला सुरुवात केली आणि 30 फूट रुंदीचा 350 फुटाचा एक रस्ता त्यानं बनवला, जे 55 किलोमीटरचं अंतर अगदी 15 किलोमीटर आणलं. म्हणून त्याला डोंगर मॅन म्हणून त्याचा उल्लेख केला. अशा अनेक घटना आहेत की ज्या घटनेमुळं माणसांनी अनेक संकट आल्यानंतर त्या संकटाला संधी मानून त्याचं एक सोनं करण्याचं काम या लोकांनी केलं. अशी अनेक उदाहरणे आहेत. म्हणून माझी तमाम या देशातील नीट परीक्षा जे विद्यार्थी उद्याच्या 21 जूनला परीक्षा देत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका, धीर धरा, टेन्शन घेऊ नका. परत आपण अभ्यासाला सुरुवात केलीच आहे. अजून राहिलेल्या या 25-27 दिवसामध्ये अजून मायक्रो लेवलला प्लॅनिंग करा. कशा पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो ते बघा. जास्तीत जास्त एक्झाम देण्याचा प्रयत्न करा आणि मागे झालेल्या 3 मेच्या परीक्षेत ज्या चुका होत्या त्या चुका आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण करा. तुम्हाला 21 जूनच्या परीक्षेमध्ये निश्चितच आपण उज्ज्वल यश संपादन कराल असा मला एक विश्वास आहे. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.